कोणती आयडिया कोण नाव काय आठवतं का वाडी कुर्लीचं का म्हणजे रेकॉर्डिंग आहे ती पाणी दिले फक्त चहा घेऊन दिसणार तुम्हाला त्या वासऱ्यावरून ओळखवाला काय गोटा सर त्या वाटेन जाताना तिथं बघितलं ती आपलं ते कोसो वासरू ते कोसो वासरू दिसल्यावर म्हणलं हिथच वसते म्हणलं चला म्हणलं वासरू बघितलं आम्ही आत वळलो याच्या अगोदर कधी आला नाही तुम्ही आलो पहिल्यांदाच आलो ही लग्नाला आलो म्हणलं आता चला म्हणलं नुसतं आधी व्हिडिओ बघितलेला आहे पहिलं काय लग्नात हे होतं आपण लगेच तांदूळ पडले दिसलं नाही तर आम्हाला कुठं लग्नात मी बाहेर होतो थोडं गर्दी झालं तुमच्या मोहरीन कपडे काढून गेला औषधी लावा आमचं लय दिवस झाला ठरवते ही आम्ही बऱ्याच दिवसापासून यायचं म्हणजे बघितलेला ते तांडूरचा राजा एकदा बघूया मी सागरला बी त्याचा व्हिडिओ टाकले ना म्हणजे तुझ्यातली गाय कुठली माझ्यावर तर आपण त्या तुझ्या ती म्हणलं लय आगावाच्या गाय मी म्हणलं मी धरू लागली तू पण गाय आपण एक त्याच्यावर लावूया म्हणते त्याला आता ही बघा ती ती कालवड शंभू ती कालवड आणि ही दोन बारकी जर मी राजे सामान्य बारकी कालवड आणली या ना घेऊन या दोन्ही वस्तू एक नंबर आहे ते बारक कालवड बिन ही एक नंबर ती कोसू तर कसलं बाहेर कसलं म्हटलं बाहेरच काढलं ती मी म्हणलं व्हिडिओ मध्ये ती दिसलंच नाही कधी दिसलं नाही ती कालवड लय खास आहे एक नंबर कालवड ते सगळेच कसं आहे आपल्याला जी एखादी द्यायची नाही गोष्ट समजा ती गोष्ट आपण जर अपलोड केली तर माणूस काय म्हणतोय ती द्यायची आहे का तसली एखादी द्या की मग त्या गोष्टीच्या मानाने ती मोल होत नाही मोल करत नाही माणूस खिलार वाढायच्या नावाखाली काय करते माणूस आवडीनं प्रेमानं बोलायला जाते पण तेवढा मोल करत नाही कसं आहे माहिती ह्यात व्यापार भरपूर चालू झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते बऱ्याच दिवसापासून जी म्हणजे मूळ खिलार प्रेमी वेगळी आणि अशी ही सगळी घ्या घ्या आमच्यातले तर बरं हे काय दर्शन पाकच मार्केट मारले आपण स्वतःनं प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच मार्केट मारलंय हो स्वतःच मार्केट मारलंय फक्त दुसऱ्या ताटात वाकून बघून दुसऱ्या ताटात काय वाकून बघायचंय चांगलं बघायचं विदेशी बघायचं का देशी बघायचं ठरवायचं वस्त्राला कलर नाही सर आता तुम्हाला किती कळतंय किती नाही मला माहित नाही पण तुम्ही आल्यानंतर त्याच्यावर नजर टाकली काय वाटलं त्या वस्त्राबद्दल वासरू एक नंबर काय का गाय चित्रे सर फोटो मध्ये गायचा कलर दिसत नाही पण समोर आले दिसतो ना कसं माहिती का व्हिडिओ मोबाईल मधलं आणि जाग्याला बघण्यात लय म्हणजे त्यात कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे कशाला म्हटलं बरोबर प्रत्यक्षात बघितल्याशिवाय कळत नाही गाय तर सगळ्यात चांगली आहे आता ही गाय मोरकाने आता या गायला मोरकानं पान आहे कपाळात कोसा पान आहे ते दिसून येत नाही सहज फोटो काढल्यावर म्हणा किंवा नजर टाकल्यावर आता त्या बघा गायला कपाळात ठिकळा ती का नाही माहिती का कालवड असताना ती गाय नव्हती आपल्या दारात मंगळूरच्या कोळ्यापासून गाय आणली ती गाय काय वासर बरोबर ती नाही गाय जी संपलेली होती लास्टला हे झाल्यावर मग तेलगावच्या सरपुलीच्या गायीवर झाली गाय नुसता आग पडायची गाय असं बघितलं का माणूस नुसता येऊन हालत नव्हतं वासरूच का म्हणजे काय आपल्याला त्या अपेक्षा नव्हती बरं आपल्याला काही उत्पन्नाची बाजू म्हणून नाही पण एक छंद म्हणून आपण मला 9वीला असल्यापासून आमच्यातले ती वळू मालक तुम्हाला बैलाचं माहित असेल बा गायकवाड गायकवाड म्हणजे त्यांच्या ते कालवड तुमच्या वयातच असतील बा ते गायकवाड डांबरीच्या कडेला त्यांचं मुडकळी कसं आलं गायाचं नाही त्या कोण घेणं बी चाललं त्यामुळे ती मुडकळीच आलं त्यांनी मला कालवडले बेस्ट दिली म्हणजे त्या व्यक्तीपासून लागला होता आपल्याला बैल पाळणाऱ्यापेक्षा गुरु पाळणार माणसं शानी झालेली लय माणसं आता 10,000 भाडं जाऊ द्या आता ती तुम्ही कुठं सातारला गेलता की ते म्हातार म्हणत होती की तुम्ही मला बैल म्हणजे ती म्हणला माझी खर्च करायला तयार आहे फक्त मी कुठं बी तुम्ही सांगाल ती बैल आणून लावायची ते मागच्या आठवड्यात व्हिडिओ टाकलेला म्हणजे गायवाल्यांच्यात बदल झालाय
बदल म्हणजे आता तुम्हाला सांगू ही वस्तू कोणापाशी राहिली माहित आहे का? की ज्याला मनापासूनच सांभाळायचं आहे त्याच माणसापाशी होय, राहिली होय. आणि ह्याच्यावर कसं आहे, ह्याच्यावर ज्या सांभाळणाऱ्या मालकाचं प्रेम आहे ते दारात घ्यायचं नाही, घ्यायचं नाही. काय करायचं 100 एकर बागायत असू ते गुराला अन्न नसते. ऊस किती जातो 2000 जातोय, कडवाळ किती आहे, शेती किती आहे, कणाला बिणाला कुट्टी बिट्टी बांधकडे नाही. नाही, नाही. जे हाय रेग्युलर कुठे नाही रेग्युलरच. आता वासरे झाल्यावर एक 2-3 महिने हडकते ती थोडी. दुधाळू काय हरकत नाही, विशेष नाही तर वासराच्या वडीनं दुधानं आणि त्या मानात तुम्ही सांभाळला तर त्या मानानं खुराक दिला तरी पण हडकत नाही ते सोडा. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ती गोष्ट उपलब्ध असते असं नाही. सगळंच बघायचं म्हणलं तेवढं होत नाही ना सध्या. होतंय त्या गोष्टीच्या पाठीमागे थांबल्यावर होतंय. पण माणसाच्या डोक्यात कसं असतं बाकीचे 100 गोष्टी असते मग. बरोबर. यांना कुट्टी नाही काय नाही बारीक नाही असं मोकळं टाकले की आपलं ताट पूर्ण धरून खाते. मामा ताटा लागलं बा तुला. त्याला मुंगस घाला शिवा लागलं मग सर राहिलं होतं तुम्ही नाही तर आयत कमी जास्त मापात राहतंय हे. बरोबर. तिची घरं मोठी आली त्यातनं ती बाहेर काढते. आहे बैलासारखं होईल वासरू सर. 100% होणार. आता दोन्ही चांगली ही बी कसं जाईल ती बी कसं जाईल. वासराला काय उभा राहायचं थाटपाना बघा. गोड आहे ना? चेहरा हा चेहरा ह्याचा लई गोड दिसतो. या वयात कलर असा कपाळात पाहिजे बघा. बैल मोठे झाल्यावर येतोय तो भाग वेगळा. पण जलमता शिक्का पाहिजे बघा, दुर्मिळ शिक्का. लहान वासर भरपूर ठिकाणी झालेली दिसतील पण कपाळात ही तोंड बारीक आणि कपाळ बारीक आणि कपाळात कलर दिसत नाही. तिने येतं ह्या गाईनं पांढरीच दिली होती. ह्या गाईनं ही मला वाटतं हां पहिले कालवड झाली, दुसरी पण कालवड लंफीन वारली, ही तिसरं. खायला काय पाक आहे ते, एक नंबर खायला. होय होय हां पाला न सवळता ताट धरलं बागाईनं. ह्या अशा गुणाच्या गाईला फक्त मालकच टाचमध्ये पाहिजे बघा. हा हा कवळ्याने घालणारा मालक पाहिजे. आता मला सांगा एखादी गाय असती तर पाला सवाळली असते मग ताट खाऊ का नको केली असती. हा नाही गाय खायला चांगली आहे म्हणून अंग पण गायच राहिले. सर मला सांगा ह्या वस्तू मीडियाला दिसते त्या मीडियामध्ये दिसणाऱ्या वस्तूमध्ये ह्या वस्तूची बरोबरी करता येते का? नाही, होत नाही, होत नाही. त्याची शिंगाचा आकार म्हणा, तोंडाची लांबी म्हणा, शरीर दाटी म्हणा, ही, म्हणजे सर्व गुण संपन्न कसं म्हणतो तसा कार्यक्रम. हा सगळी शरीराची रचना शेण बिन सगळं लय अति जगाला पण दिसल्यावर जगाच्या नजरा पण वेगळ्या त्या परत. ते नजरा तर गोड नजरा 100% तेवढं आहे. म्हणून माझं ध्यान असते बाबा ज्याला कुठं काही घडवायचं नाही त्यानं सरळ भेटून समाधान मानायचं आणि जाऊन बघायचं ना आनंद मानायचा. मला वाटतं आम्ही लग्नापेक्षा जास्त वेळ घेतो दिला. लग्नात आम्ही 10 मिनिटं थांबलो. तांदूळ टाकलं, हा हा भेट घेतली पाहिजे. फोन केला असं तर गाय वगैरे धुले असत्या. काय धुवून काय असं काय तिला ती काय झालं काय नाही ना, धुवलं तर काय होणार आहे? काय जर काय केलं झालं तर त्याचं त्याचं मूळ कुठं रूप आहे ते जातंय. कुठं जातच नाही ना. जे पाहिजे ते आता सध्या गाय भरवण्यासाठी जे आपण वळू शोधतो का ना सर त्या वळूमध्ये ही अवयव पाहिजे बघा. हम्म. कांबळ मापात पाहिजे म्हणा किंवा शिंगाची बुडक्यातनं शेंड्याकडा आकार म्हणा. हा नर असतोय मस्ती करून कुठं कांबळ आहे? त्याला बी कांबळ नाही, ह्या वासराला बी नाही. नाही कांबळ येणार थोडीफार राहणार. पण तेवढी नाही कांबळ, जी उडी म्हणजे जी कांबळ सुटणारी आहे ती मूळ कांबळ ह्याला दिसत नाही. हा हा वासराशीला कांबळीच नाही त्या काय, शंभूला तर कुठं आहे? त्याला बी नाही. एक 2 बोटाची पट्टी आहे तेवढी. ती उडी ह्याला तर काही नाही. त्याला बी नाही. आता ही 24 दिवसाचा म्हणतात ह्याला तर कुठं काय. त्याला जरा थोडी येणार परत नॉर्मल पण आता सध्या तर काही दिसत नाही. ह्या वस्तू सगळ्यात चांगल्या शेळ्या नाही ठेवत. शेळ्या झाडाखाली दोन आहे ती. हा काय म्हणलं सर? शेळ्या एवढं मोठं सगळं सोन्यासारखं शेळ्याची काय तिकडे दिसत नाही त्याला. बघित नाही आलं शेळी ही राहतील
ते झाडाखाली 2 आहे त्या बांधले. आणि ते बैल कुठं आहे? हाय गावात आहे. जाऊ की तिकडं आहे. 10 मिनिटं जाऊन येऊ की तिकडं. सहज आलाय ते आलाय. आज योगायोग आला पण आम्ही आवर्जून येणार. आवर्जून तरी याचं ठरलंच होतं आमचं 100% आवर्जून जायचं. पण ते दिवस पुढे जातोय. हा तेवढं खरं आहे. पण आज योगायोग त्या दोघांना बऱ्यापैकी कळतं, आम्हाला काय कळत नाही, पण बघितल्यासारखं आम्हाला पण समाधान नाही, नाद आहे वाटलं की असं कुठं बघायला मिळालं. नाद आहे आपल्याला. उभं पुन्हा तर दारात हाय बघा, तुम्ही सगळे ओजीवाडीचेच का? सगळी वजीवडीची झाली. ओजीवाडी माझा आजोळ हे नाही बाबा. खडके. म्हणते मामा बरोबर. डोळाकडे घे, मेवण्यात म्हण नाही का? पुरुषाला अर्थ आहे ना. तुला खडक्यांचा जो भाव आहे तो माझा आजोबा. त्यात तळसिंग्याला गेले घर. मूळ घर तिथलंच. आलती पाहुणे तिथे आहे काय तरी जाऊन त्यांची. राहणार येणार का? वादळ भरून कन्सल करायची मागं. हा. त्यांच्यात एक गाय आहे बघा, डोळाकडे गेले तोंडी एक गाय आहे. आता आपल्यात गया म्हणलं तर फक्त हाय हाय त्याच्यात आहे. डोळाकडे बर. सागर हा हा आणि त्यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? हा. आतापर्यंत एक सुद्धा कालवड त्यांनी विकली नाही देते ती वाटतं. कालवडच विकत नाही. आणि म्हणजे आता ग्रामीण भागात कसं करतो आपण, एक गाय दारात आसा म्हणून सांभाळतो, त्यांनी आसा म्हणून दूध खायला एखादी म्हैस म्हणून सांभाळले. सगळ्या सगळ्या गाया गाया जायच्या. ते पुण्य लय मोठं बरं का. फक्त लक्ष म्हणजे त्यांच्याकडे हे होतं, पण गाय आहे त्या काय नाद त्यांच्या पाळाय देणारा झटक्यात कुठंतरी एखादी गाय निर्माण व्हावी, मोठी व्हावी, तयार व्हावी, एखाद्याला आशा लागावी म्हणून देतो बरं का. आणि जे व्यवहार ज्याला दिले कधी त्याच्याकडून मागायची बी अपेक्षा नाहीच. हा